20 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेनेचे उपनेते तथा श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष माननीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या हस्ते श्रमिक हॉकर्स सेनेच्या रविवार कारंजा शाखेचं उद्घाटन संपन्न झालं। त्याप्रसंगी श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय अजय भाऊ बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख माननीय मामाजी राजवाडे, श्रमिक हॉकर्स सेनेचे कार्याध्यक्ष माननीय संदीप जाधव, जनरल सेक्रेटरी माननीय दिनेश जाधव, उपजिल्हा प्रमुख भूषण कासार, संतोष साळुंके, दिलीप झवर, शहर फेरीवाला समिती सदस्य पुष्पाताई वानखेडे, जिल्हा चिटणीस जयेश सूर्यवंशी, सुशील काकडे, शहराध्यक्ष सलाम खान, चंद्रकलाताई पारवे, जयाताई पाटील, कस्तुरीताई आटवणे, आयोजक आकाश शेजवळ, किरण कासार, संतोष उगरेज आदी असंख्य सदस्य उपस्थित होते। यावेळी रविवार कारंजा येथील हॉकर्स सदस्यांना श्रमिक हॉकर्स सेनेचं ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। तसेच श्रमिक हॉकर्स सेनेच्या हॉकर्स सदस्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं काम व त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही श्रमिक हॉकर्स सेनेचे पदाधिकारी यांनी यावेळी दिली। आज रविवार कारंजा येथे श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील भाऊ बागुल यांच्या अध्यक्षतेखाली हॉकर्स युनियनचा कार्यक्रम पार पडलेला असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हॉकर्सचे प्रश्न त्याच्यासाठी आमचे पदाधिकारी संदीप भाऊ जाधव, बाबाजी आणि इतर सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात। आणि अनेक प्रश्न आता नवीन हॉकर्स झोन नाशिक महानगरपालिकेने तयार केल्यानंतर येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आयुक्त मॅडम आल्या आणि बुधवारचा भाजी बाजार हटवायला सांगितलं। आता तो हटवला पाहिजे म्हणणे बरोबर आहे, पण 2027 साली कुंभमेळा असताना आज जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्या पोटर पाय देऊन रस्ता साफ करायचं चुकीचं काम नाशिक महानगरपालिका करते। आणि त्याच्यासाठी सर्व नाशिक शहरातल्या पाथर्डी फाटा असो किंवा इतर कुठल्या असो हॉकर्ससाठी लढण्याचा विडा श्रमिक सेनेने उचललेला असून जोपर्यंत आमचे प्रस्थापितांचे प्रश्न मार्गी लावून जे शासनाचे केंद्र शासनाचे अधिनियम आहे हॉकर्ससाठी दिलेले ते जोपर्यंत नाशिक महानगरपालिका लागू करत नाही तोपर्यंत श्रमिक सेना हॉकर्सच्या न्याय हक्कासाठी आदरणीय सुनील भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली लढतच राहील। आणि आज जे शाखेचं उद्घाटन झालं आणि सभासद ओळखपत्राचं वाटप झालं त्याच्याबद्दल मी इथल्या शाखेला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रविवार कारंजा येथील हॉकर सभासद यांच्या शाखेचं उद्घाटन आमचे प्रेरणास्थान सन्माननीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल, आमचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, आमचे मार्गदर्शक अजय भाऊ बागुल व श्रमिक हॉकर्स सेनेचे सर्व माझे सहकारी। आपण नेहमी असा विचार करतो की आपण शाखा का खोलावी। शाखेचा मूळ उद्देश असा असतो की आपण संघटित असतो। संघटित असल्या कारणाने आपण शासनाकडं किंवा इतर कुठल्याही गोष्टी या भांडून आपण आपल्या पदात पाडू शकतो किंवा त्याच्यासाठी आपल्याला नेहमी सुनील भाऊंचं किंवा आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभत असतं। आता काही कालांतराने येत्या 2027 नाशिक महाकुंभमेळ्याचं आयोजन होते। त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वीच
माननीय आयुक्त खत्रे मॅडम यांना निवेदन दिलं की जोपर्यंत नाशिक शहरातील संपूर्ण हॉकर्स बांधवांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही स्वरूपात हॉकर्सवर जो अन्याय होत आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यासाठी आम्हाला शासनाच्या विरोधात आंदोलन करायला किंवा उपोषण करायची वेळ आली तरी आम्ही ती श्रमिक हॉकर सेनेच्या माध्यमातून करू। आणि आज भाऊंसमोर आम्ही शब्द देतो की श्रमिक हॉकर सेनेची टीम सदैव हॉकर्स बांधवांसाठी तत्पर राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।